श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आकार घेत असलेल्या ई-पासपोर्ट म्हणजेच कोरोना लसीकरण पारपत्र या संकल्पनेच्या विविध पैलूंविषयी केलेलं विवेचन. श्रोतेहो, युरोपीय देशांपैकी डेन्मार्कनं सर्वात प्रथम लसीकरण पारपत्र ही संकल्पना प्रत्यक्षात राबवायला सुरुवात केली. सार्वजनिक प्रवासाला असलेल्या मर्यादा आता संपुष्टात आणल्या जात असताना डेन्मार्कनं लसीकरण पारपत्र देण्याची तयारी केली. ज्या लोकांना कोरोनाविरोधी लस दिली आहे त्यांनाच अशा प्रकारचा डिजिटल पासपोर्ट दिला जाणार आहे. यासाठी लस घेतल्यानंतर ई प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. त्यानंतर लसीकरण पारपत्र मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. एकदा का लसीकरण पारपत्र मिळालं की त्या व्यक्तीला प्रवासापूर्वी फक्त कोरोनाची चाचणी करावी लागेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण पारपत्र धारकाला दुसऱ्या देशात गेल्यानंतर 14 दिवस विलगीकरणात राहावं लागणार नाही. या नवीन संकल्पनेविषयी अधिक माहिती देत आहेत आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे. व्हॅक्सिन पासपोर्ट ही एक नवीन संकल्पना आता उदयास आली आहे. काही देशांनी त्याचा विचार करायलाही सुरुवात केलेली आहे. तर मुळात व्हॅक्सिन पासपोर्ट म्हणजे काय, तर आपण या संकल्पनेचा आधी विचार करू. स्वीडन आणि डेन्मार्क या देशांनी व्हॅक्सिन पासपोर्ट राबवण्याचा विचार सुरू केलेला आहे, मात्र अजून कुठे सध्या लागू झालेली नाही. या संकल्पनेअंतर्गत प्रवास करण्यापूर्वी दोन देशांचे जे डिजिटल प्लॅटफॉर्म असतात ते एकमेकांना प्रवाशांची माहिती देतात. या माहितीमध्ये अशी एक महत्वाची माहिती शेअर केली जाते की प्रस्तुत प्रवाशाचं व्हॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण झालेलं आहे की नाही, आणि जर लसीकरण झालेलं नसेल तर समोरचा देश प्रस्तुत प्रवाशाला येऊ द्यायचं आपल्या देशामध्ये किंवा नाही याचा निर्णय स्वतःहून घेऊ शकतो. तर ही एक संकल्पना आता सध्या बरेच कमी देश यावरती विचार करत असले तरी सुद्धा पुढच्या काही काळामध्ये जसं जसं लसीकरण हे जास्तीत जास्त होत जाईल त्या प्रमाणात काही देश ही संकल्पना नक्कीच राबवतील. आपण हे बघितलेलं आहे आधीपासून की चीनमध्ये निर्माण झालेला हा कोरोना व्हायरस जो आहे हा इतर देशांमध्ये प्रवाशांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पसरला. नुकतंच UK मध्ये, इंग्लंडमध्ये जो नवीन स्ट्रेन कोरोनाचा निर्माण झाला तो देखील प्रवाशांच्या माध्यमातून अगदी भारतापर्यंत पसरला. तर या नॉवेल कोरोना व्हायरसला प्रवाशांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा फैलाव होतो हे यावरनं सिद्ध झालं. त्यावरून व्हॅक्सिन पासपोर्ट जी आहे ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर आता उदयास आली आणि अनेक देश त्याचा स्वीकार करतील असं दिसून येत आहे. व्हॅक्सिन पासपोर्टला आहे ना येलो कार्ड असंही म्हटलं जातं प्रवाशासाठी. काही दिवसानंतर तुम्ही व्हॅक्सिन घेतली आहे किंवा नाही यावरनं विमानतळावरच तुमची एंट्री होईल की नाही हे ठरवण्यात येईल. सध्या व्हॅक्सिन किंवा लस ही प्रत्येक नागरिकाला प्राप्त होणे बाकी आहे, मात्र येत्या काही दिवसांमध्ये जशी जास्त प्रमाणात लस उपलब्ध होईल आणि ती सर्व नागरिकांसाठी खुली होईल तसं तसं व्हॅक्सिन पासपोर्ट ही संकल्पना जास्त मूळ धरू लागेल आणि पुढच्या वर्षीपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल तर जसा तुम्हाला पासपोर्ट लागतो तसंच तुम्ही कोरोनाची व्हॅक्सिन सुद्धा घेतलेली आहे याचं प्रूफ त्या पासपोर्ट सोबतही जोडावं लागेल आणि नंतर व्हॅक्सिन पासपोर्टची संकल्पना आहे ती मोठ्या प्रमाणात सगळीकडे वापरात येईल असा अंदाज आहे. श्रोते हो, आतापर्यंत स्वीडन आणि सर्व युरोपीय देश, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया या देशांनी आपल्या नागरिकांना डिजिटल लसीकरण पारपत्र देण्याच्या दिशेनं काम सुरू केलं आहे. फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत यासाठी आवश्यक असलेल्या कामाचा पहिला टप्पा डेन्मार्क पूर्ण करेल. विशेष म्हणजे भारतामध्ये लसीकरण पारपत्र देण्यासंबंधी काम सुरू केलं जात आहे. मोबाईल ॲप, ई प्रमाणपत्र अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सर्व देश असे उपाययोजना करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर या लसीकरण पारपत्राची उपयोगिता आणि संसर्ग रोखण्यासोबत होणारे इतर फायदे याचं विश्लेषण करतायत आरोग्यविषयी पत्रकार चैतन्य देशपांडे. व्हॅक्सिन पासपोर्ट आता सध्या कुठे लागू आहे किंवा कुठल्या देशांनी त्याचा विचार सुरू केला याबद्दल आता जाणून घेऊ. डेन्मार्कमध्ये जिथे की कोरोनाचा बऱ्यापैकी प्रभाव होता त्यांनी व्हॅक्सिन पासपोर्टचा विचार
आता नुकताच जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्या हेल्थ मिनिस्ट्रीने सुरू केलेला आहे. आणि सायप्रस नावाचा एक देश आहे, त्यांनी मार्च 2021 पासून, कारण की त्यांचा असा अंदाज आहे की मार्च 2021 पर्यंत बऱ्यापैकी युरोपियन युनियनमध्ये व्हॅक्सिनेशन झालेलं राहील, लसीकरण झालेलं राहील. त्यामुळे सायप्रस यांनी ठरवलेलं आहे की मार्च 2021 पासून जो त्यांच्या देशात नवीन प्रवासी येईल त्यांनी व्हॅक्सिन घेतलेली आहे की नाही याचा आधी चौकशी करण्यात येईल. हंगेरीमध्ये, ग्रीसमध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इस्रायलमध्ये ट्रॅव्हल पास या नावाखाली व्हॅक्सिन पासपोर्ट आता लागू करण्यात येणार आहे. तारीख अजून कोणीही घोषित केली नसली तरी आंतरराष्ट्रीय जे एकंदर लसीकरणाचं प्रमाण सुरू आहे त्याप्रमाणे जाऊ पाहता काही दिवसानंतर, जवळपास 6 महिन्यानंतर इतर देशही व्हॅक्सिन पासपोर्ट लागू करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भारतामध्ये जर पाहू गेलो तर आपल्याकडे व्हॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण अगदी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आपण जवळपास 50 लाखाचा टप्पा पार केलेला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण सामान्य नागरिकांनाही लसीकरण देणं सुरू करणार आहोत. सिरम इन्स्टिट्यूट आणि इतर जे लस बनवणारे आहेत त्यांनी असं कळवलं आहे की काही दिवसात ते मार्केटिंगसाठी म्हणजे जनरल मेडिकल स्टोअरमध्ये लस मिळेल अशा परवानगीसाठी अप्लिकेशन करणार आहेत. त्यामुळे आपण असा एक अंदाज करू शकतो की भारतात जुलै-ऑगस्टमध्ये दवाखान्यात किंवा मेडिकल स्टोअरमध्ये लस उपलब्ध होईल आणि सामान्य नागरिकांना लस घेणं शक्य होईल. त्यामुळे भारतामध्ये देखील भारतातले जे प्रवासी आहेत ते इतर देशांमध्ये जात असतात. भारतीय हे सगळीकडे आहेत. पूर्ण जगभरातल्या देशांमध्ये आपले नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स NRIs आहेत. त्यांचं जाणं येणं सतत सुरू असतं. आपण बघितलं की वुहानमधून आपल्याला भारतीय लोकांना आणण्यासाठी कित्येक विमानं पाठवावी लागली. त्यामुळे आपले एकंदर भारतीय लोक हे सगळीकडे स्थायिक झालेले आहेत आणि त्यांचं येणं जाणं हे सुरू असतं. त्यामुळे भारतीयांसाठी व्हॅक्सिन पासपोर्ट ही संकल्पना फार महत्वाची आहे. या व्हॅक्सिन पासपोर्टसाठी वर्ल्ड ट्रॅव्हल टुरिझम काउन्सिल एक WTTC असते, त्यांची मान्यता देशांनी घ्यावी असाही एक प्रवाह त्यामध्ये निर्माण झालेला आहे की जेणेकरून इतर देशांमध्ये प्रवास करताना प्रवाशांना अडचण जाऊ नये. मात्र अजूनही WTTCची अशी कुठली मान्यता लागेल वगैरे असा काही नियम त्यावर झालेला नाही. मुळात संकल्पना नवीन आहे, मात्र भारतीयांनी याचा अगदी गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे. खास करून जे लोक विदेश वाऱ्या करत असतात त्यांनी लसीकरण करून घेतलं तर त्यांचं पासपोर्ट जे आहे ते पूर्णतः व्हॅक्सिन पासपोर्ट म्हणून त्यांच्यासाठी खूप सुविधाजनक होईल असं एक विचार करून सगळ्यांनीच जेव्हा जेव्हा तुमचा क्रमांक येईल किंवा जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा कोरोनाची व्हॅक्सिन घेणं हे अत्यंत महत्वाचं झालेलं आहे सध्या. श्रोते हो, गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशात कोरोनाच्या संक्रमणाचे प्रमाण घटलं आहे. तसंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. ही निश्चितच समाधान देणारी गोष्ट आहे. मात्र कोरोना हा काही स्थानिक आजार नाही. आधी चीनमध्ये काही जणांना हा आजार झाला आणि त्यानंतर संपूर्ण विश्वभर हातपाय पसरले. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. म्हणूनच कोरोना हा आंतरराष्ट्रीय विषाणू संसर्ग रोग आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. त्या दृष्टीनं आपण आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाबाबत निर्बंध, प्रतिबंधासह अनेक उपाययोजना राबवतो आहोत. या उपाययोजना तसंच यापुढेही काय खबरदारी घ्यावी लागेल याविषयी अधिक सांगतायत आरोग्यविषयी पत्रकार सुजित तांबडे. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असतानाच ब्रिटनमध्ये नवा प्रकार आढळून आल्यानंतर आंतरराष्ट्रीय जी प्रवास सेवा आहे त्याच्यावरती निर्बंध लावण्यात आलेले आहेत. ते निर्बंध लावत असतानाच संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय प्रवास सेवा ही बंद करण्यात आलेली नव्हती. तर केंद्र सरकारने ब्रिटनशी संबंधित जी उड्डाण सेवा होती ती काही काळासाठी स्थगित केली होती. मात्र 8 जानेवारीपासून या उड्डाण सेवेला पुन्हा सुरुवात झालेली आहे. परंतु परदेशातून करोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काही खबरदारी जी आहे ती केंद्र सरकारने घेतलेली आहे. त्यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे आहेत ते जारी केलेले आहेत आणि त्यानुसार काही नियम हे केलेले आहेत. हे नियम करण्यामागचा उद्देश हाच आहे की मागच्या वेळेला जो कटू अनुभव आहे तोच पुन्हा एकदा येऊ नये म्हणून ही खबरदारी आहे. आणि त्यासाठी त्यांनी महत्त्वाचा निर्णय जो घेतलेला आहे तर आता साधारणतः 8 जानेवारी ते 30 जानेवारी या काळामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळांसाठी हे सगळे नियम लागू होते आणि त्याच पद्धतीने ते आता सुरू आहेत. त्यानुसार
सर्वप्रथम कोणताही प्रवासी जो आहे तो ब्रिटन आणि भारत या दरम्यान कोणताही तिसऱ्या देशाचा प्रवास जो आहे तो त्याला करता येणार नाही. याचा अर्थ जेव्हा ब्रिटनवरून भारतात येणारा जो प्रवासी आहे त्याला ही खबरदारी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे सर्व जे आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे आहेत त्यांना मागच्या 14 दिवसांमध्ये जे त्यांची जी ट्रॅव्हल हिस्ट्री आहे म्हणजे त्यांनी कोणकोणत्या ठिकाणी भेट दिली आहे त्या ठिकाणांच्या विषयीची माहिती ही प्रशासनाला द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर प्रवासापूर्वी 72 तास अगोदर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म हा भरावा लागणार आहे. तो अशासाठी की आपण त्या ब्रिटनहून किंवा अन्य असलेल्या देशांवरून जेव्हा आंतरराष्ट्रीय प्रवासी जेव्हा भारतामध्ये येतील त्यावेळेला प्रवासापूर्वी त्यांनी 72 तासापर्यंत त्यांना एक चाचणी जो आहे RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह जो रिपोर्ट आहे तो त्यांना बरोबर बाळगावा लागणार आहे. कारण हा रिपोर्ट जर असेल तरच त्यांना प्रवासासाठी परवानगी दिली जाणार आहे आणि तो जो निगेटिव्ह रिपोर्ट असेल RT-PCRचा तो त्यांना ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करावा लागणार आहे. ही खबरदारी घेण्यामागचा उद्देश आहे की कुठल्याही प्रकारचं जो मागचा अनुभव आपला आहे तो तसा होऊ नये, करोनाचा पुन्हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी या प्रकारचे जे नियम किंवा निर्बंध जे आहेत लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जेव्हा तो प्रवासी विमानतळावरती जेव्हा उतरण्यापूर्वी हे निगेटिव्ह RT-PCRची चाचणीचा रिपोर्ट ही आहे का नाही त्या प्रवासाकडे याची खातरजमा ही विमान कंपन्यांनाही करावा लागणार आहे. आणि त्यामुळं ह्या विमानतळावरती होणाऱ्या ह्या RT-PCR चाचणीचा जो खर्च आहे तो मात्र त्या संबंधित प्रवाशांनाही करावा लागणार आहे. त्याचबरोबर ते प्रवासी हे असे असेल त्यांना काही काळासाठी आयसोलेशन किंवा वेटिंगवरती व्यवस्था करण्याची जबाबदारी ही विमानतळ व्यवस्थापनाची असणार आहे. त्यामुळं एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर आंतरराष्ट्रीय प्रवास जो आहे तो करत असताना कुठल्याही प्रकारची मागच्या पद्धतीने जो अनुभव आहे तो होऊ नये म्हणून पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे. त्यामागे जसं त्या प्रवाशांचा विषयी जे निर्बंध असले तरी पण नागरिकांच्या दृष्टीने कारण ते पुन्हा नागरिक आल्यानंतर त्यातून पुन्हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी या सगळ्या प्रकारची व्यवस्था जी आहे ती केलेली आहे आणि त्याचं पालन जे आहे ते करणं आवश्यक आहे. कारण की आता निर्बंध जरी असले तरी परंतु आंतरराष्ट्रीय प्रवास काही अत्यावश्यक गोष्टींसाठी करावे लागतात आणि त्यामुळं साहजिकच आहे ते या सगळ्या जी नियमावली आहे त्या नियमांची पालन करूनच या आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी दिली जाणार आहे आणि त्यामागे त्या प्रवासी आणि इतरांनाही कुठल्याही प्रकारचा धोका भविष्यात निर्माण होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे. श्रोतेहो, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी आपण वैयक्तिक पातळीवर मास्क लावणं, हात स्वच्छ धुत राहणं आणि परस्परांपासून आरोग्यविषयक सुरक्षित अंतर राखणं ही सर्वात अनिवार्य आणि महत्त्वाची गोष्ट आहे. याचा विसर आपण कदापि पडू देता कामा नये. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि सागरिका कांबळे आणि निवेदन शैलेश मोहिते.